जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो, आज तुमच्यासाठी एक खूप आनंदाची बातमी घेऊन आलो होतो. तर खूप सारे शेतकरी बांधव म्हणत होते की सोलर कंपनीचे व्हेंडर ऍड कधी होणार आहेत. तर शेतकरी बांधवांनो, आज आज 15 रोजी याच्यामध्ये 4 व्हेंडर ऍड झाले आहेत. आणि हे 4 व्हेंडर कोणते आहेत, तर याच्यामध्ये हे 4 व्हेंडर जे ऍड झाले आहेत ते सर्व वर्गासाठी त्याच्यामध्ये आलेले आहेत, ओबीसी साठी सुद्धा आलेले आहेत. तर हे 4 व्हेंडर कोणते आहेत, तर पर इंटरप्राइजेस, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गॅलो एनर्जी असेल किंवा अक्षय सोलर असेल आणि सीआरआय पंप असेल, असे 4 जे व्हेंडर आहेत ते व्हेंडर तिथे ऍड झालेले आहेत. आता हे जे व्हेंडर आहेत हे सर्वांसाठी ऍड झाले आहेत. जर तुम्हाला जर सिलेक्ट करायचं असेल तर ते सिलेक्ट करू शकता. आता याच्यामध्ये खूप साऱ्या जणांना प्रश्न पडत असेल की याच्यामध्ये सोलर त्याची कंपनी कोणती चांगली आहे, त्याच्यामध्ये पर्ल चांगली आहे की माधव, याच्यामध्ये आणखी अक्षय सोलर आहे किंवा गॅलो आहे, त्याच्यानंतर सीआरआय. तर या कंपन्यांपैकी कोणती कंपनी निवडली पाहिजे, तर याच्यामध्ये आपण सीआरआय कंपनी बद्दल एक सविस्तर व्हिडिओ तिथे आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे, ते तिथे जाऊन बघू शकता. आणि ज्या भागामध्ये ज्या सोलर कंपनीची सर्व्हिस चांगली आहे त्या सर्व्हिसनुसार तुम्ही पंप तिथे निवडला पाहिजे. आता सर्वच कंपन्या तिथे चांगल्या असतात, पाणी वगैरे चांगल्या मारत असतात. सगळ्या जे गव्हर्नमेंट आहे ते गव्हर्नमेंट तिथे सगळं रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करूनच तिथे कंपन्या तिथे ऍड करत असतं. तर फक्त तुम्हाला आता सर्व्हिस ज्या कंपनीची चांगली आहे त्या कंपनीचं तुम्हाला सिलेक्शन करायचं आहे. आता तुमच्या भागामध्ये कोणत्या कंपनीची सर्व्हिस चांगली आहे त्या कंपनीचं तुम्ही निवड तिथे करू शकता. आणि सोलर संबंधी जर तुम्हाला जर कुठली समस्या जर असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळू शकता, त्याचं उत्तर देण्याचा आपण नक्की प्रयत्न करू. आणि आपलं जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणार आहे. ते जे व्हॉट्सअप आहे आपला ग्रुप ते तुम्ही जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जर काही प्रश्न वगैरे जर विचारायचे असतील तर त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही डिस्कशन आपल्यासोबत करू शकता. त्याचं उत्तर काही प्रश्न असतील तर त्याचं उत्तर देऊ शकतो. आणि त्याच्यानंतर जे सोलरला फॉल्ट आहेत असतात, जसे की ओव्हरकट असेल, ड्राय रन करणं असेल, आउटपुट ओपन सर्किट असेल, फेज लॉस असेल, अशा अनेक प्रकारचे सोलरला फॉल्ट येत असतात. ते नेमकं काय येतात आणि त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवले आहेत. ते व्हिडिओ जर तुम्हाला कळले असेल तर आपल्या जे याच्यामध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे, ती लिंक तुम्ही जॉईन करून व्हॉट्सअपवरती आपल्या त्याच्यामध्ये संभाषण करू शकता. भेटूया एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.